आता मी मार्जरी बद्दल सांगते. हा सो इथे मी जसं बाहेर दाखवलं होतं की ग्रीन एक बॅकड्रॉप लावलेला होता, बरोबर. तसा ऑलमोस्ट इथपासून ते तिथपर्यंत ओके म्हणजे एवढा मोठा असा एक ग्रीन कलरचा बॅकड्रॉप लावला जातो. आणि मार्जरी नेहमी अशी हवेत तरंगत असते. उंच. सो ते ऑलमोस्ट एक 7 फुटाचा एक ब्लॉक असतो तो. त्याला पण ग्रीन कापडाने रॅप केलेलं असतं आणि त्याच्यावरती त्यांना उभं केलेलं असतं. आणि त्यांचा जो पदर असतो जो उडत असतो तो त्याला एक अशी थिन एक काय म्हणूया दोरी असते जी विजिबल नसते, त्यांनी बांधतो आम्ही, स्टँडला बांधतो आणि मग पंखा सुरू होतो, मग तो पदर उडतो, असं ते सगळं क्रिएट केलं जातं. आणि त्या जेव्हा इथे उभे असतात तेव्हा मी इथे खाली उभी असते. ओके. सो आम्ही सीन करताना असं सीन करतो आणि मागे जे आपल्याला बॅकड्रॉप दिसतो त्याच्यावरती मग ते ती गुहा क्रिएट करतात, असं ते आहे. आता मार्जरीच्या लुक बद्दल सांगायचं तर त्या ऑलमोस्ट एक 70-75 वर्षाच्या त्या आर्टिस्ट आहेत. आणि त्यांचा जो लुक आहे म्हणजे त्याच्या सुरकुत्या आणि हे सगळं पडलेलं तो ओरिजिनल आहे, पण त्याला थोडासा एनहान्स केला जातो मेकअपनी. डोळे आणि हे सगळं, किंवा नख तुम्ही बघाल तर ती नख लावलेली जातात. तुम्ही त्यांचा कॉस्ट्युम जर का नीट ऑब्झर्व केला तर तो तुम्हाला दिसताना फक्त एक असा काय म्हणू एक केप असतो तसा असा दिसेल, पण ऍक्च्युली त्याच्या आत 4 लेयर्स आहेत. बापरे. हा, म्हणजे एक असा थोडासा फुगणारा स्कर्ट आहे नेटचा, त्याच्यावरती अजून एक परकरासारखं आहे, मग त्याच्यावरती साडी आहे आणि वर जे ते घालतात तर तसंच त्याच रंगाचं असं ते हे केलेलं आहे, साडीसारखंच आहे ते असं आपण म्हणूया. आणि प्लस त्यांचा जो विग आहे तो इतका जड आहे, म्हणजे खरंच आर्टिस्ट म्हणून आणि इतक्या त्या म्हणजे वयस्कर आहेत हे कन्सिडर करता इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर, पण त्या करतात आणि खूप छान पद्धतीने त्या परफॉर्म करतात. ह्याच्याबद्दलच मला जाणून घ्यावं असं वाटेल की त्या व्यक्तीबद्दल कुतूहल आहेच, कारण अर्ध्या अर्ध्या गोष्टी दाखवल्या जातात, कधी हातच, कधी डोळे, कधी एवढाच पार्ट. सो तुम्ही म्हणालात तशा की त्या 70-75 वर्षाच्या आर्टिस्ट आहेत, पण हा एवढा जो काही त्यांना तयार करायचा हा जो पोशाख असू दे, त्यांना रेडी करायचं असतं, किती वेळ साधारणतः त्यांचा जात असतो आणि किती सीन लागतात त्यांचे, म्हणजे आठवड्यातनं 2दा 3दा असे? सीन्स तर डिपेंड करतं की कसं काय स्क्रीन प्ले लिहून येते, पण जेव्हा केव्हा सीन्स येतात तेव्हा शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की 2 सीन्स एकत्र क्लब करता येतील, कारण तो कॉस्ट्युम घातल्यानंतर त्याच्यात बसून राहणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, खूपच अवघड आहे, खूप गरम होतं. आणि इथे पण आता ॲनाकोंडा तो चालू असतो पण तोही पुरत नाही, खूप जास्ती लेअरिंग आहे त्याचं कपड्यांचं. तर आम्ही शक्यतो त्यांचं वय आणि हे सगळं कन्सिडर करता वरती काही सीन चालू असतील कुठे अलीकडे तर आम्ही त्यांना एक बफर देतो मेकअप आर्टिस्टना आणि कॉस्ट्युम जी बघते त्यांना, की आता एक पाऊण तास आहे तुमच्याकडे, आता त्यांना रेडी करायला सुरुवात करा. कारण रेडी करायला घेतलं की मग फार वेळ नाही लागत, कारण आता ते सेट झालंय सगळं, तो विगच आहे फक्त. विग लावायला एक 15 ते 20 मिनिटं लागतात आणि कपडे घालायला एक 15 मिनिटं. सो नेल्स पण काही फार असं काही आपल्याला दिसताना ते दिसतं खूप, पण ती त्यांची कमाल आहे, त्यांची कला आहे ती, ते ज्या पद्धतीने ते सगळं करतात. सो वेळ तसा पाऊण तासच लागतो. पण त्या आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांनी आधी बरीच कामं केलेली आहेत का, त्यांची ही पहिली मालिका आहे आणि हे सगळं करताना वेगळ्या टिक्स वापराव्या लागतात, त्यांचं बोलणं असू दे, त्यांचे हावभाव असू देत, तुमच्यासोबतचं एक ते कन्व्हर्सेशन असू दे, वेगळ्या प्रकारचं आहे, नॉर्मल डायलॉग डिलिव्हरी नाहीये. सो त्या अभिनय क्षेत्रातल्याच आहेत की ही त्यांची पहिलीच मालिका? त्या अभिनय क्षेत्रातल्याच आहेत, पण त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत. सो ही त्यांची बऱ्यापैकी मोठी भूमिका असावी असं मला वाटतंय. आणि जो आवाज आहे ओरिजिनल तो त्यांचा नाहीये, तो डब करून घेतलेला आहे. तर आपल्या खूप नोन आर्टिस्ट आहेत समिधा गुरु, त्यांचा तो आवाज आहे, त्यांनी तो आवाज दिलेला आहे त्या कॅरेक्टरला. अरे वा. आणि सो तो डब करून ऑलरेडी आम्ही घेतलेला असतो आणि मग ह्या फक्त माईंग करतात आणि मग तो आवाज त्यांच्यासाठी वापरला जातो. वा, खूप इंटरेस्टिंग. आणि हे शूट इंटरेस्टिंग, जेवढं छान दिसतं तेवढं शूट करतानाचा अनुभवही तुमचा खास असतो. तुम्ही म्हणालात की त्या इथे वरती असतात, तुम्ही इथे खाली असता. सो साधारणतः ते कन्व्हर्सेशन म्हणतात की आपल्या समोर असल्यावर आपण थोडं चीट करून काही गोष्टी करतो, पण असं असल्यावर तुम्हाला क्रोमावर काही असे लिमिटेशन्स येतात करताना? सो आत्तापर्यंत ॲज सच नाही आले,
कारण आमचा जो सीन आहे तो कम्पॅरेटिव्हली जरा सिम्पल आहे करायला. म्हणजे आणि एकदा तो सेटअप झाला आणि त्या जेव्हा आम्ही मास्टर करतो, मास्टर म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ज्याच्यात त्या सीनमध्ये जेव्हा सगळे आर्टिस्ट तुम्हाला दिसतात त्याला मास्टर असं म्हटलं जातं. मग ज्याच्यात एकच आर्टिस्ट दिसतोय, ज्याचा क्लोज आहे त्याला क्लोज म्हटलं जातं, 2 असतील तर 2 शॉट असं. तर आम्ही जेव्हा मास्टर करतो तेव्हा त्या माझ्या समोरच असतात त्या ब्लॉकवरती, त्यामुळे मला त्यांना बघायला सोपं जातं. आणि जेव्हा माझा क्लोज असतो तेव्हा कॅमेरामन सांगतात की इकडे बघा, तो चीट करतो आम्ही लोक. तर आता त्याची सवय झाली, आता बरेच वर्ष काम करतोय. पण हा मला एक तुम्हाला सांगायला आवडेल, अगदी सुरुवातीचा तुम्हाला एपिसोड आठवत असेल तर अंबिका जेव्हा तिची एंट्री झाली तेव्हा तिने तो ट्रक उचलला होता. आता ते क्रोमावरतीच केलं होतं. तर त्याच्यामध्ये तो ट्रक छोटा आहे, मग तो किती डिस्टन्स वरती आणायचा आहे, तर ते सगळे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते सुरुवातीला जरा कळत नाही. एकदा तुम्हाला कळलं की ते कसं करायचंय मग प्रॉब्लेम नाही होत. पण सुरुवातीला येस डेफिनेटली की कुठे बघायचंय, कसं दिसणार आहे हे आपल्याला माहिती नाही. पण एकदा तो टेलिकास्ट झाला, सगळं कळलं की मग आपल्यालाही कळतं की ओके ही टेक्निकल बाजू आहे, ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण ही चेटकीण दाखवताना किंवा मार्जरी दाखवताना म्हटलं तसं की काही काही पार्टच असं दाखवतात. सो तो इफेक्ट येण्यासाठी म्हणून त्या अशा काहीच गोष्टी हायलाइट, फक्त एवढाच पार्ट हायलाइट केला जातो. सो तो इफेक्ट किंवा तो एक माहोल क्रिएट करण्यासाठी म्हणून तसं वापरलं नाही तर आपण पूर्णतः आपण बघू शकतो की पूर्ण दिसतायत त्या आणि पूर्णपणे संभाषण होत आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यामागचा हेतू नेमका काय असावा? सो मला असं वाटतंय आता मंजिरी असो किंवा मार्जरी असो, तिच्याबद्दलच्या गोष्टी अजून प्रॉपरली रिव्हील केलेल्या नाहीये. त्या हळूहळू रिव्हील होणार आहे. त्यामुळे मार्जरीचा चेहरा पण त्यांना अजून पूर्णपणे रिव्हील नाही करायचा आहे की ती खरंच कशी दिसत असेल किंवा काय म्हणूया. बेसिकली तेच आहे, मला तर तेच वाटतंय की ते अजून रिव्हील नाही करायचंय. ते जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा तो प्रॉपरली रिव्हील केला जाईल. सो अजून आत्ता तरी डोळे, ओठ म्हणजे तोंड जेव्हा त्या बोलतात आणि काय वाईडमध्ये ते अखंड दिसतात आपल्याला, विग दिसतो, नख दिसतात, तर त्याच्यावरतीच त्याचा फोकस आहे. हे आत्ता तरी मला वाटतं तोच हेतू असेल त्यांचा.